आपण सध्या आहोत नागपूरच्या मदर डेअरी या परिसरामध्ये। आपण पाहू शकता की ही मदर डेअरी आहे नागपूरचे सर्वात महत्त्वाचा म्हणजे या इथनच नागपूरमध्ये सर्व ठिकाणी जे आहे मदर डेअरी कंपनीचं जे आहे दूध पोहोचवलं जातं। आणि महत्त्वाचं म्हणजे काल रात्री या मदर डेअरीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी जी आहे आली होती आणि त्यानंतर जे आहे सुरक्षा यंत्रणा आपल्या कामाला लागल्या होत्या। मात्र यामागे कुठलेतरी खोडसर प्रवृत्ती असल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं। मात्र खबरदारी म्हणून जे आहे सुरक्षा आणि पोलीस यंत्रणा आपल्या कामाला लागली होती। महत्त्वाचं म्हणजे याआधी सुद्धा अशाच जे आहे बॉम्बने उडवून देण्याच्या 3 घटना नागपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुढे आल्या होत्या, ज्यामध्ये संघ कार्यालय आणि जिल्हा न्यायालय याचा सुद्धा समावेश आहे। मात्र त्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची तपासणी केली होती। मात्र वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागपूरची जनता आणि नागपूरचं पोलीस प्रशासन हे जरी या असल्या घटनांवर कुठे ना कुठेतरी आळा बसावा अशी जी आहे सामान्य नागरिकांची इच्छा आहे। पोलीसही त्या बाबतीमध्ये तपास करत आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि अशा प्रकारे कुठले तरी खोडसर प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते अशा थ्रेड्स जे आहे देत असतात आणि त्यामुळे जे आहे या घटना वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पोलिसांनी जे आहे या घटनाला जबाबदार कोण आहे किंवा कोण जे आहे अशा प्रकारचे धमक्या आणि ईमेल्स जे आहे ते पाठवत आहे याचा तपास करणे गरजेचे आहे। नक्कीच नागपूर पोलीस जी आहे ती तत्पर असते या सगळ्या तपासाच्या याच्यामध्ये आणि भविष्यात आपल्याला अशा प्रकारे कोण ज्या घटनांना अंजाम देत आहे किंवा कोण अशा धमक्या पाठवत आहे हे याचा तपास नक्कीच नागपूर पोलीस करेन आणि आपल्याला कोण याच्या मागे आहे हे पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन यश सह मी प्रकाश शुंगलवार, महाराष्ट्र 24 नागपूर।